आज आपण मक्याचे दाणे मस्त असे कुरकुरीत तळलेले आहेत. तर मी हे चे दाणे सोलून घेऊन ते कुकरमध्ये उकडवून घेतले आहेत. तर व्हिडिओ खूप मोठा होणार याच्यासाठी मी मक्याचे कणीस तुम्हाला सोलताना वगैरे दाखवले नाही. तर मी ती जी कणसं असतात त्याचे मी दाणे काढून घेऊन ते स्वच्छ धुवून मी कुकरमध्ये उकडवून घेतले आहेत. हे बघू शकता तुम्ही. आता हे उकडवून मी चाळणीमध्ये गाळत ठेवलं, जेणेकरून त्याच्यातलं पाणी आहे ना ते सगळं निघून जायला पाहिजे याच्यासाठी. तर आता कुरकुरीत दाणे आपण तळून कसे बनवायचे ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे. तर आपण मक्याची कणसं वगैरे अशीच पावसामध्ये खातो भाजून वगैरे. तर असे पण त्याचे दाण्यांची कुरकुरीत भजी पण मस्त लागतात. तर हे बघा आता मी कशी बनवणार आहे ते तुम्हाला सांगते. तर आता हे मी पहिल्यांदा मस्तपैकी असे उकडवून घेतलेत आणि त्याच्यानंतर त्याच्यातलं पाणी गाळून घेतलं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला आलं लसणाची मी 1 चमचा पेस्ट टाकलेली आहे आणि मिरची आणि कोथिंबीर याची चटणी टाकलेली आहे ग्रीन. आता ही मसाला घालते. हा मसाला जास्त तिखट नसतो. तर हा मी कश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे, कलर पण चांगला येतो. त्याच्यानंतर मी हळद घातलेली आहे आणि धण्या जिऱ्याची पावडर घातलेली आहे आणि थोडासा किंचित गरम मसाला घातलेला आहे. त्याच्यामुळे कसं तिखट वगैरे प्रमाण बरोबर बसेल. मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर लिंबू पिळून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये. लिंबूमुळे कसं आंबट तिखट अशी चव मस्त अशी ड्रँगी फ्लेवर येणार आहे त्याला. तर आता हे बघा, हे मी लिंबू पण ह्याच्यामध्ये पिळून टाकलेले आहे. त्याच्यातल्या बिया पडल्या आहेत ते काढून घेऊया, नाही तर दाताखाली जेव्हा येतील तेव्हा त्या कडवट लागणार आपल्याला. तर आता हे बघा, मी आता हे सगळं काढून घेतलं. आता हे ना कॉर्नफ्लॉवरचं पीठ घेतलेलं आहे मी. तर कॉर्नफ्लॉवरचं पीठ आणि 1 चमचा मी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे. तांदळाच्या पिठामुळे कसं कुरकुरीतपणा चांगला येणार आहे याला. आणि कॉर्नफ्लॉवरचं 3 चमचे मी हे पीठ टाकलेलं आहे. तर आपण नाश्ता करतो ना तेच चमचा मी घेतलेले आहेत 3 आणि 1 चमचा तांदळाचं पीठ आहे. आता हे 2 कणसांचं दाणे आहेत हे. ते मी ही रात्री सोलून ठेवलेले. तर आता हे मी बनवायला घेते आणि ना आपल्याला ह्याच्यामध्ये ना लसूण टाकायची आहे. तर लसूण ही सालासकट घ्यायची आहे आणि ना ती कशाने तरी ठेचून घ्यायची, जेणेकरून काय होणार त्याचा फ्लेवर एक भारी असा येणार. आणि तुम्ही बघू शकता पीठ पण मी लावलं आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला पाणी अजिबात घालायचं नाही आहे. पाणी घातलात तर ते सगळं तेलामध्ये मसाला त्याचा उतरून जाणार. तर आपण तेल न घालता असंच कॉर्नफ्लॉवर वगैरे लावून घ्यायचं आहे, जेणेकरून कसं ते पाण्यासारखं होणार नाही आणि मसाला तेलामध्ये सांडणार नाही. आता हे बघा सगळं लावून घेतलेलं आणि मी 15 मिनटं ते तसंच ठेवलेलं मिश्रण. आणि आता ना शक्यतो आपल्याला ना हे हाताने घालायचं. हाताने याच्यासाठी घालायचं जेणेकरून त्याचे दाणे आहे ना ते सुटसुटीत होणार आहे बघा. बघू शकतात 2 मिनिटांनी मस्त असं कुरकुरीत झालेलं आहे. आवाज पण बघा किती भारी येतोय बघा ताटामध्ये टाकल्यावर. तर मस्तपैकी असे कुरकुरीत तळून झालेले आहेत. तर तुम्ही चकना म्हणून पण याचा वापर करू शकता. तर बघू शकतात आता मस्त असं असं कुरकुरीत झाल्यामुळे आवाज पण मस्त येतोय त्याचा. तर हे बघा नुसते पण खायला मस्त लागतात चहा बरोबर आणि संध्याकाळी नाश्त्याला वगैरे मस्त असे लागतात. तुम्ही असं पण उकडवून त्याच्यात मीठ मसाला घालून खातात. असे पण एकदा करून बघा. आणि जेणेकरून ना आपल्याला हे हाताने असं टाकायचं आहे, जेणेकरून आपण कसं करणार की हे सुटसुटीत होणार, वेगवेगळ्या ठिकाणी टाकले जाणार आणि तुम्ही चमच्याने टाकलात ना ते एकाच जागेवर ते पडणार सगळं. ते हे बघा बघू शकतात तुम्ही कसं मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत हे बघा. आणि बघा आता हे सगळं तळून झालेले आहेत. मस्तपैकी अशी रेसिपी आहे, नक्की ट्राय करून बघा. पावसामध्ये मक्याची कणसं भरपूर येतात मार्केटमध्ये. तुम्ही उकडवून भाजून तर नक्कीच खाता, पण असे मस्तपैकी तळून एकदा दाणे बघा, एकदम लय भारी लागतात. तर चला तर मग या खायला. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि म्हणजे रेसिपी जर आवडली असेल तर नक्की ट्राय करा.